नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पुरुषोत्तम रेणुसे सर, शौर्य करिअर अकॅडमी पुणेच्या माध्यमातून तुमचे सहर्ष स्वागत करतो. आपण मागील भागामध्ये संपूर्ण पंचायत राज या विषयामधला ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद हे तीन स्तर पाहिलेले आहेत. ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जे महत्वाचे तीन स्तर आहेत, या तीन स्तरांविषयी आपण काय पाहिली माहिती पाहिलेली आहे. याच्यामध्ये आपण ग्रामपंचायतीची संपूर्ण माहिती पाहिलेली आहे, पंचायत समितीची माहिती पाहिलेली आहे आणि जिल्हा परिषदेची माहिती पाहिलेली आहे. आजच्या भागामध्ये आपण नागरी स्थानिक स्वराज्य संस्था याच्यामध्ये जे स्तर आहेत किंवा शहरी स्थानिक स्वराज्य संस्था याच्यामध्ये जे स्तर आहेत यांच्याविषयी माहिती पाहणार आहे. याच्यामधला एक स्तर किंवा एक घटक म्हणता येईल आपल्याला कटक मंडळ किंवा ज्याला कॅन्टोन्मेंट बोर्ड असं म्हटलं जातं. ज्या ठिकाणी लष्करी छावण्या असतात, बरोबर ना, लष्करी छावण्या असतात असा जो भाग आहे, या कटक मंडळाविषयी किंवा कॅन्टोन्मेंट बोर्ड याविषयी आपण माहिती पाहणार आहे. बघा, याच्यामध्ये कटक मंडळे किंवा त्याला काय म्हटलं जातं, कॅन्टोन्मेंट बोर्ड असं म्हटलं जातं. हा नागरी स्थानिक शासन संस्थाचा एक वैशिष्ट्यपूर्ण भाग मानला जातो. मग राज्याच्या ठिकाणी ज्या ठिकाणी लष्करी छावण्या असतात, लष्करी काय असतात रे, छावण्या असतात, तेथील नागरी भागातील प्रशासकीय कारभार जो आहे, हा प्रशासकीय कारभार कटक मंडळातर्फे किंवा कॅन्टोन्मेंट बोर्ड तर्फे पाहिलेला असतो किंवा चालवला जातो. याची जी स्थापना आहे ही ब्रिटिश काळामध्ये झाली. कटक मंडळाची स्थापना ब्रिटिश काळामध्ये झालेली आहे आणि त्यावेळेस ब्रिटिश काळाचा जो कायदा आहे 1924 चा कायदा, त्या 1924 च्या कायद्यानुसार कटक मंडळे चालत होती. नंतर संसदेने नवीन कायदा केला 2006 चा कायदा आणि मग नवीन कॅन्टोन्मेंट 2006 च्या कायद्यानुसार आताची कटक मंडळ चालतात. जर आपण पाहिलं तर बघा, संसदेने 2006 मध्ये कॅन्टोन्मेंट बोर्ड ऍक्ट 2006 हा पास केला आणि मग हा कायदा सर्व कॅन्टोन्मेंट बोर्ड किंवा कटक मंडळांना काय झाला, लागू झालेला आहे. मग सध्या जर आपण विचार केला तर भारतातील सर्व कटक मंडळे जे आहेत, हा कटक मंडळाचा राज्यकारभार कॅन्टोन्मेंट बोर्ड ऍक्ट 2006 नुसार चालतो आणि याच्यावर जे थेट नियंत्रण असतं, हे थेट नियंत्रण किंवा कटक मंडळावर भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाचं काय असतं, थेट नियंत्रण असतं. याच्यावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. सरळ सेवेला याच्यावर पोलीस भरतीला प्रश्न विचारण्यात आलेला आहे की त्याच्यावर थेट नियंत्रण कुणाचं असतं, संरक्षण मंत्रालयाचं असतं. भारतातील सर्वात पहिलं जे कटक मंडळ आहे हे बराकपूर, पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहे. बराकपूर कटक मंडळ आहे. 1765 मध्ये त्याची स्थापना झालेली आहे. आणि भारतातील सर्वात मोठं कटक मंडळ जे आहे ते कानपूर उत्तर प्रदेश हे आहे 1811 मधलं. आलं लक्षात, पहिलं कटक मंडळ बराकपूर पश्चिम बंगाल, सर्वात मोठं कटक मंडळ कानपूर उत्तर प्रदेश हे आहे. आणि मग महाराष्ट्राचा जर विचार केला तर अहमदनगर कटक मंडळ जे आहे ते राज्यातील सर्वात मोठं काय आहे, कटक मंडळ आहे. याची रचना बघा, रचना काय आहे. मग या कटक मंडळामध्ये प्रत्यक्ष निवडून आलेले सदस्य, तसेच पदसिद्ध सदस्य आणि नामनिर्देशित सदस्य असे एकूण जर आपण पाहिले तर 15 सदस्य असतात. किती असतात, 15 सदस्य कटक मंडळांवर असतात, बरोबर ना, 15 सदस्य असतात. मग याच्यामध्ये तीन प्रकारच्या सदस्यांचा समावेश असतो. छावणीचे प्रमुख लष्करी अधिकारी, ज्यांना स्टेशन कमांडर असं म्हटलं जातं, हे छावणीचे प्रमुख असतात. लष्करी रुग्णालय प्रमुख, वैद्यकीय अधिकारी आणि छावणी अभियंता या पदसिद्ध सदस्यांचा कटक मंडळात काय होतो, जे या ठिकाणी सांगितले पदसिद्ध सदस्य असतात, हे तीन पदसिद्ध काय असतात रे, सदस्य असतात. आता जी 15 सदस्य संख्या आहे याच्यामध्ये बघा, 8 निर्वाचित सदस्य आपण पाहिलेले, 3 पदसिद्ध सदस्य आणि 3 नामनिर्देशित लष्करी सदस्य आणि एक जिल्हा दंडाधिकारी यांचा त्या 15 सदस्यांमध्ये काय असतो रे, समावेश असतो. छावणीचा जो प्रमुख किंवा कॅन्टोन्मेंट बोर्डचा जो प्रमुख आहे त्यांना स्टेशन कमांडर असं म्हटलं जातं किंवा प्रमुख लष्करी अधिकारी असं म्हटलं जातं आणि ते अध्यक्ष असतात. ते पदसिद्ध काय असतात रे, अध्यक्ष असतात. आणि मग निवडून आलेल्या प्रतिनिधी म्हणून एकाची उपाध्यक्ष म्हणून काय केली जाते रे, निवड केली जाते. हे त्याच्यामध्ये महत्वाचं आहे. पुढे बघा, मग पुढे संरक्षण मंत्रालयाकडून एक मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची नेमणूक केली जाते व तो काय करतो, स्थानिक रहिवासी आणि लष्कर यांच्यातील दुवा असतो. स्थानिक रहिवासी आणि लष्कर यांच्यातील काय असतो, दुवा असतो. तसंच कटक मंडळाचा सचिव आणि सल्लागार सुद्धा असतो. कटक मंडळाचा काय असतो रे, सचिव आणि सल्लागार सुद्धा असतो. कटक मंडळाचा सचिव आणि सल्लागार असतो, लक्षात ठेवा. घटक मंडळे प्रातिनिधिक शासनाच्या लोकशाही तत्वांशी विसंगत आहे असं वाटलं तरी देशाच्या संरक्षणाची गरज लक्षात घेता त्यांचं अस्तित्व काय आहे, महत्वाचं आहे. 2023 अखेर भारतामध्ये एकूण 62 कटक मंडळ आहेत, तर महाराष्ट्रामध्ये किती आहेत,
7 घटक मंडळे आहेत. याच्यामध्ये महाराष्ट्रातली जी 7 घटक मंडळे आहेत ती पुणे जिल्ह्यात त्याच्यामध्ये 3 आहेत. या 7 मध्ये पुणे जिल्ह्यात किती आहेत? 3 आहेत. देहू, खडकी आणि पुणे कॅम्प. देहू, खडकी आणि पुणे कॅम्प. नाशिक या ठिकाणी देवळाली कटक मंडळ आहे. अहमदनगर सर्वात मोठं कटक मंडळ आहे अहमदनगर. छत्रपती संभाजीनगर आणि त्याच्यानंतर नागपूर जिल्ह्यामध्ये कामठी आहे. अशी एकूण 7 कटक मंडळ आहेत. मग आपण कटक मंडळाची या सिरीज मध्ये माहिती पाहिलेली आहे. पुढच्या भागामध्ये आपण नगरपंचायत, नगरपालिका आणि महानगरपालिका याविषयी माहिती पाहणार आहोत. हा जर व्हिडिओ किंवा ही जर सिरीज विद्यार्थ्यांना जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक, सबस्क्राईबर करा, कमेंट करा. थँक्यू.